Hello friends, very welcome to FYBCS class Statistics Paper 1 Methods of Applied Statistics. In last lecture, we finished our chapter number 1 Correlation. In today's lecture, we are going to start our new chapter number 2 Regression Analysis. So first is introduction, second is regression lines, third is interpretation of regression coefficient, fourth is application of correlation and regression, fifth is linear regression, cause and effect, sixth point is properties of regression coefficients, seventh point is standard error of regression estimate, next point is coefficient of determination, next point is analysis of residuals, and last point of this chapter is non-linear regression. So we start with introduction. In the previous chapter we have studied the concept of correlation. It gives the extent of linear relationship between two variables. If two variables are correlated, we can use this correlation for prediction of a variable given the other variable. तर आपण मागच्या चॅप्टरमध्ये कन्सेप्ट ऑफ कोरिलेशन बघितली आणि त्यामध्ये काय दिलेलं होतं तर लिनियर रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. आणि जर हे दोन व्हेरिएबल्स कोरिलेटेड असतील तर आपण प्रेडिक्शन करू शकतो एका व्हेरिएबलचं दुसऱ्या व्हेरिएबलसोबत. So the technique of prediction on the basis of correlation is called as regression analysis. So what is definition of regression analysis? Technique of prediction on the basis of correlation is called as regression analysis. Since correlation measure the linear relation between two variables, we find a linear equation in these variables. Okay. जर दोन व्हेरिएबल्स कोरिलेटेड असतील तर ते काय होतं आणि कोरिलेशन म्हणजेच काय तर लिनियर रिलेशनशिप. मग आपण रिग्रेशनमध्ये काय बघणार आहोत तर लिनियर इक्वेशन ऑफ दीज व्हेरिएबल्स. इन अदर वर्ड्स वी स्टेट द रिलेशन इन टर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाइन. यूजिंग स्कॅटर डायग्राम वी गेट एन आयडिया ऑफ कोरिलेशन. One can obtain a line passing through these points. However, if correlation is not perfect, that means if r is not equals to plus or minus, then several lines can be drawn through these points. Okay, scatter diagram बायव्हेरिएट डाटा दिलेला असेल त्यावरून आपण काय करू शकतो तर स्कॅटर डायग्राम ड्रॉ करू शकतो आणि त्या डायग्रामवर जे पॉईंट्स दिल त्या पॉईंट्समधून आपण काय करू शकतो तर लाईन ड्रॉ करू शकतो आणि तेच काय असेल तर आपलं लिनियर इक्वेशन. आणि जर कोरिलेशन हे परफेक्ट नसेल म्हणजेच आपला कार्ल पियर्सनचा जो कोइफिशियंट आहे आर त्याची व्हॅल्यू जर +-1 जर नसेल तर आपण सेव्हरल लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू दीज पॉईंट्स. आउट ऑफ दोज लाईन्स हाऊ टू चूज द बेस्ट लाईन इज अ प्रॉब्लेम. पण त्या केसमध्ये काय होतं तर आपण नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ करू शकतो पण त्यातली आपल्याला एकच लाईन चूज करायची आहे. तो मेन प्रॉब्लेम आहे आपला. द बेस्ट लाईन वुड बी दॅट लाईन विच इज क्लोज टू ऑल द पॉईंट्स. त्यातून आपण कोणती लाईन चूज करणार तर जी लाईन सर्व लाईनच्या क्लोज असेल ती लाईन आपण काय करणार तर चूज करणार. सो अ लाईन विच मिनिमायझेस द सम ऑफ स्क्वेअर ऑफ डिफरन्सेस बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड द गिवन व्हॅल्यू बाय स्ट्रेट लाईन इज चूजन. तर आपण काय कोणती लाईन चूज करणार विच मिनिमाइज द सम ऑफ स्क्वेअर ऑफ डिफरन्सेस बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड द गिवन व्हॅल्यू बाय स्ट्रेट लाईन विच हॅज बीन चूज. सो दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड ॲज लिस्ट स्क्वेअर प्रिन्सिपल. आणि या प्रिन्सिपललाच आपण काय म्हणतो तर लिस्ट स्क्वेअर प्रिन्सिपल. द इक्वेशन सो ऑब्टेन्ड इज कॉल्ड ॲज लिस्ट स्क्वेअर रिग्रेशन लाईन. आणि ह्या प्रिन्सिपलने जी लाईनचे इक्वेशन आपल्याला मिळतं त्या लाईनच्या इक्वेशनला आपण काय म्हणतो तर लिस्ट स्क्वेअर रिग्रेशन line. So
So next point is regression lines. Suppose x1 y1 x2 y2 up to so on xn yn are n pairs of observations on variables x and y. काय केलं आपण अज्यूम केला आपल्याकडं बायव्हॅरिएट डाटा आहे n पेअर्स ऑफ ऑब्झर्वेशनचा. सिन्स देअर आर 2 व्हेरिएबल्स देअर विल बी 2 रिग्रेशन लाईन्स. ओके, आता इथं 2 व्हेरिएबल्स आहे आपले कोरिलेशनचे एक्स आणि वाय. तर आपल्याला काय मिळेल त्यावरून 2 रिग्रेशन लाईन्स मिळतील. त्यातली पहिली कोणती लाईन असेल रिग्रेशन लाईन ऑफ वाय ऑन एक्स. फर्स्ट इज regression line of y on x and second is regression line of x on y. Second is regression line of x on y. So first is regression line of y on x. In this case we assume y as dependent variable and x as independent variable. आता regression line of y वायची रिग्रेशन लाईन फाइंड करतोय म्हणजेच वाय काय असेल आपला डिपेंडंट असेल ऑन एक्स आणि एक्स काय होईल आपला मग इंडिपेंडंट व्हेरिएबल. देअरफॉर दिस लाईन्स कॅन बी यूज्ड टू प्रेडिक्ट व्हॅल्यूज ऑफ वाय फॉर नोन व्हॅल्यूज ऑफ एक्स. आणि ह्या लाईनचा यूज कशासाठी केला जातो तर वायच्या व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी केला जातो ज्यावेळेस आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू नोन असेल त्यावेळेस. Suppose the equation of such a line is y is equals to a plus bx. Mainly we need to find constant a and b. मग आपण त्या इक्वेशनचं लाईनचं इक्वेशन काय अजून केलं तर y इज इक्वल्स टू a प्लस बी एक्स. आणि आपलं टार्गेट काय तर कॉन्स्टंट फाइंड्स करायचे आपल्याला a आणि b. दिस कॅन बी डन बाय लिस्ट स्क्वेअर प्रिन्सिपल. आणि हे कशाने केले जाईल तर लिस्ट स्क्वेअर प्रिन्सिपलने. दिस सेड प्रिन्सिपल मिनिमाइजेस द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ डिफरन्सेस बिटवीन ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ वाय अँड इट्स इस्टिमेटेड ऑब्टेन्ड फ्रॉम द इक्वेशन. सो लेट वाय आय बी द ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ऑफ वाय आय